हाय स्टुडंट्स, वेलकम इन SJ ट्यूशन क्लासेस. आज आपण 6 नंबरचा लेसन 8 स्टँडर्डचा फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स पाहत आहोत. त्याच्यातील क्वेश्चन 1 आहे फॅक्टराइज. पाहूया फॅक्टर कसे पाडायचे. त्याआधी SJ ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्टुडंट्स सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया फॅक्टराइज. इथे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. पहा, x² + 9x + 18 याचे पाडायचे आहेत आपल्याला फॅक्टर. पाडूया. इथे लास्ट टर्म आहे 18चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची ॲडिशन 9 यायला पाहिजे. पहा, फॅक्टर पाडायचे म्हणजेच काय, तर जी लास्ट टर्म असते याचे फॅक्टर पाडायचे. असे फॅक्टर पाडायचे, या साईनवरून ठरवायचं ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन. ॲडिशन करायचे आहे. असे फॅक्टर पाडायचे ज्यांची ॲडिशन किती यायला हवे आहे, मिडल टर्म एवढी, ह्या टर्म एवढी यायला पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह 9 यायला पाहिजे. पाहूया आपण 18चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची ॲडिशन 9 यायला पाहिजे. पहा, कोणते असे फॅक्टर आहेत, तर 6 3 जा 18 किंवा 3 6 जा 18. 6 + 3 केले तर किती येतात, 9. आणि आपल्याला त्यांची ॲडिशन किती यायला हवी आहे, 9. म्हणून आपण 18चे फॅक्टर पाडणार आहोत 6 and 3. आणि आपल्याला त्यांची ॲडिशन करायची आहे, पॉझिटिव्ह 9 यायला हवं आहे. ॲडिशन करायचे आहे म्हणून दोघांचे साईन राहतील +6 +3 आणि दोघांचे ॲडिशन होईल +9. सेम साईन मेकिंग ॲडिशन, म्हणून 6 + 3 9. आता पहा, आपण जे पाडलेले फॅक्टर आहेत, जिथे 9x आहे त्या जागेवर आपण ते पाडलेले फॅक्टर लिहिणार आहोत. 6x + 3x + 18. पहा, काय केलं, 18चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 9, 6 3 जा 18 आणि 6 + 3 9. आणि इथे पहा, जिथे 9x आहे त्या जागेवर आपण मिडल टर्मला काय लिहिलेलं आहे, 6x + 3x म्हणजेच 9x. आता इथे आपण 2चा ग्रुप करणार आहोत आणि कॉमन फॅक्टर घ्यायचे आहेत. पहा, x² + 6x मध्ये कॉमन काय असेल, x. x² + 6x मध्ये कॉमन आहे x. आता इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील, पहा, x² मधला एक x कॉमन आहे, आतमध्ये राहील x प्लस इथले 6. पहा, x कॉमन बाहेर आहे आणि त्या x² मधला एक x बाहेर आहे, एक x आतमध्ये राहिला, इंटू ब्रॅकेट +6 प्लस इथे दोघांच्यामध्ये कॉमन येतील 3, कारण 3ने 18ला डिवाइड होतं, कॉमन निघाले 3, इंटू ब्रॅकेट राहतील x प्लस 18ला 3ने डिवाइड केले किती राहतील, 3 6 जा 18 म्हणून आतमध्ये राहतील x + 6. आता इथे पहा, 2 आपल्याला सेम टू सेम ब्रॅकेट मिळालेले आहेत, बरोबर. आपण त्या 2 सेम ब्रॅकेटबद्दल एक ब्रॅकेट राईट करणार आहोत, x + 6. आणि हे जे बाहेर आपल्याला मिळालेले आहेत टर्म्स, त्यांच्याबद्दल आपण एक ब्रॅकेट लिहिणार आहोत. पहा, x² + 9x + 18चे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत, x + 6 and x + 3. इझी आहे. पहिल्यांदा फॅक्टर पाडून घ्यायचे. फॅक्टरच्या जिथे आपल्याला मिडल टर्म आहे तिथे आपण ते पाडलेले फॅक्टर राईट करायचे. नंतर त्यांच्यातील 2चे ग्रुप करून कॉमन घ्यायचे आणि 2 सेम ब्रॅकेट मिळतात त्याच्याबद्दल एक ब्रॅकेट, आणि जे बाहेरचे टर्म आपले निघालेले आहेत त्यांच्याबद्दल एक ब्रॅकेट तयार करायचं. म्हणून आपले फॅक्टर मिळालेले आहेत x + 6 x + 3. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा, x² - 10x + 9. आता इथे पहा, लास्ट टर्म आहे 9. 9चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन -10 यायला हवी आहे. पहा, 9चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन -10. 9 1 जा 9 आणि 9 मध्ये 1 मिळवले तर किती येतात, 10. म्हणून 9चे फॅक्टर 9 1 जा 9 आणि 9 + 1 केले की येतील 10. परंतु आपल्याला 10 कसे हवे आहेत, तर -10 हवे आहेत. म्हणून आपण या दोन्ही नंबर्सला साईन देणार आहोत निगेटिव्ह, कारण सेम साईन मेकिंग ॲडिशन, दोघांचे समान साईन असतील तर आपण ॲडिशन करतो आणि येणारी ॲडिशन काय येणार आहे ह्यांची, -10. -9 -1 9 + 1 -10. आता जिथे आपलं 10 आहे तिथे आपण पाडलेले फॅक्टर राईट करणार आहोत. -10 9x - 1x + 9. आणि 1 हा कोएफिशियंट नाही लिहिला तरीही चालतो, पण मी आता इथे लिहिलेला आहे. पहा, इथे 2चे ग्रुप करायचे. x² - 9x मधला कॉमन निघेल x, इंटू ब्रॅकेट राहील x² मधला x मायनस याच्यातील राहील 9.
इथे पहा दोघांच्यामध्ये कॉमन काही नाही म्हणून कॉमन काढायचा 1 इंटू ब्रॅकेट राहिला x आणि इथे पहा इथे पॉझिटिव्हचं साईन आहे परंतु ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा आपण निगेटिव्हचं साईन लिहितो तेव्हा आतलं हे ब्रॅकेटच्या आतमधील साईन हे अपोजिट करायचं म्हणून हे निगेटिव्ह 9 येणार. आणि पहा इथे सुद्धा आपल्याला सेम 2 ब्रॅकेट मिळालेले आहेत. त्याच्याबद्दल एक ब्रॅकेट राईट करायचं आणि दुसऱ्या टर्मसाठी एक ब्रॅकेट राईट करायचं. x - 9 x - 1 हे आपले फॅक्टर मिळालेले आहेत. 3 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 3rd नंबरचे एक्झाम्पल पहा. y² + 24y + 144. इथे 144चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 24. पहा 144चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन यायला हवी आहे 24 आणि आपल्याला माहिती आहे 12चा स्क्वेअर किती आहे 144 आणि 12 + 12 केले तर किती होतात 24. म्हणून 144चे फॅक्टर आपण लिहिलेले आहेत 12 and 12. 12 + 12 24 आणि 12 × 12 144. मग पाहूया राईट करूया आपण y² + 12y + 12y + 144 आणि आता 2 2चे ग्रुप करणार आहोत आपण. इथे पहा दोघांच्यामध्ये कॉमन निघाला y इंटू ब्रॅकेट राहिला याच्यातील y प्लस याच्यातील 12 प्लस यांच्यात कॉमन काय निघेल 12 न 144ला डिवाइड होतं म्हणून कॉमन निघेल 12 इंटू ब्रॅकेट राहील y प्लस 12 ने 144ला डिवाइड केल्यानंतर राहतील 12. आपल्याला 2 सेम ब्रॅकेट मिळालेले आहेत त्याच्याबद्दल एक ब्रॅकेट राईट करूया y + 12 and y + 12. हे झालेलं आहे आपलं आन्सर. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा 5y² + 5y - 10. इथे पहा आतापर्यंत 3 एक्झाम्पल्समध्ये आपल्याला इथे कोएफिशियंट नव्हता परंतु आता ह्या एक्झाम्पलमध्ये इथे फर्स्ट टर्मला कोएफिशियंट आहे. अशा वेळी काय करायचं फक्त 10चे फॅक्टर नाही पाडायचे तर फर्स्ट टर्मला असलेला हा कोएफिशियंट आणि ही लास्ट टर्म यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. पहा लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट यांचं करायचं मल्टिप्लाय किती आले 50. आता ह्या 50चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +5 50चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +5 यायला पाहिजे. आता पहा 10 5 जा 50 सबट्रॅक्शन केलं वजाबाकी केली तर काय येणार आहेत आपल्याला 5 परंतु आपल्याला येणारे 5 कसे हवे आहेत पॉझिटिव्ह हवे आहेत आणि सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून या 2 नंबरचे साईन काय होतील अपोजिट किंवा वेगवेगळे असतील आणि आपल्याला +5 हवे आहेत म्हणून मोठ्या नंबरला आपण पॉझिटिव्हचं साईन देणार आहोत आणि लहान नंबरला आपण निगेटिव्हचं साईन देणार आहोत. जेव्हा मी याचं सबट्रॅक्शन करेन तेव्हा मला आन्सर +5 मिळेल. 10 - 5 5 राहतील आणि मोठ्या नंबरचं साईन प्लस म्हणून 5y² + 10y - 5y - 10 हे असे आपल्याला फॅक्टर मिळालेले आहेत. पहा फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म यांचं मल्टिप्लाय केलेलं आहे. 10 5 जा 50 50चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन या साईनवरून ज्यांचं सबट्रॅक्शन +5 10 5 जा 50 हे फॅक्टर आहेत आणि +5 हवे आहेत म्हणून आपण बिगर नंबरला पॉझिटिव्ह साईन दिलेला आहे. आता इथे आपण काय करणार आहोत 2 2चा ग्रुप इथे कॉमन काय निघेल पहा 5y कारण 5 न 10ला डिवाइड होतं आणि येथेमध्ये राहील काय फक्त y प्लस 5 न 10ला डिवाइड केले 5 2 जा 10 म्हणून 2 मायनस याच्यामध्ये पण 5 ने 10ला डिवाइड होईल म्हणून 5 कॉमन येईल इंटू ब्रॅकेट y आणि मी सांगितलं ब्रॅकेटच्या बाहेर आपलं निगेटिव्हचं साईन असेल तर आपण इथे घेताना साईन चेंज करून घ्यायचं अपोजिट करून घ्यायचं आणि 5 ने 10ला डिवाइड केले तर राहतील 5 2 जा 10. नेहमी 2 ब्रॅकेट सेमच मिळतात. पहा आता आपल्याला आन्सर आहे सेम आलेले ब्रॅकेट y + 2 आणि हे बाहेर निघालेले टर्म 5y - 5. आता इथून पुढे पहा y + 2 आहे तसेच राहतील आणि इथे 5y - 5 मध्ये आपल्याला 5 कॉमन मिळेल. इथे आपण ब्रॅकेटमधून कॉमन बाहेर 5 काढूया इंटू ब्रॅकेट राहील y - 5 बाहेर आहे म्हणून 1 किंवा 5 1 जा 5 हे आपला फायनल आन्सर आलेला आहे y + 2 5 इंटू ब्रॅकेट y - 1.
5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. p² - 2p - 35. इथे पहा 35चे असे फॅक्टर ज्यांचे सबट्रॅक्शन 2 यायला हवं आहे. 35चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 2 यायला पाहिजे. म्हणून 7 5 जा 35 आणि 7 - 5 केले तर आपल्याला मिळतील 2. परंतु 2 कसले हवे आहेत तर निगेटिव्ह हवे आहेत. म्हणून बिगर नंबरला आपण निगेटिव्ह आणि छोट्या नंबरला किंवा स्मॉलर नंबरला आपण पॉझिटिव्ह साईन देणार आहोत. पहा यांचं सबट्रॅक्शन केलं तर काय मिळेल आपल्याला -2 आणि 35चे फॅक्टर 5 7 5 जा 35. राईट करूया. p² - 7p + 5p - 35. आता आपल्याला कॉमन टर्म घ्यायचे आहे. याच्यातील कॉमन येईल p × ब्रॅकेट p - 7 प्लस यांच्यातील कॉमन 5 × ब्रॅकेट p - 5 ने 35ला डिवाइड केले 7. आपल्याला एक ब्रॅकेट सेम मिळालेला आहे आणि एक बाहेरच्या टर्मचा ब्रॅकेट आपलं झालेला आहे आन्सर p - 7 p + 5. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचे एक्झाम्पल पहा. p² - 7p - 44. इथे 44चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 7 यायला पाहिजे. तर 11 4 जा 44 आणि 11 - 4 केले तर आपल्याला मिळतील 7. आणि असणारे हे 7 आपल्याला निगेटिव्ह हवे आहेत. म्हणून आपण मोठ्या नंबरला निगेटिव्हचं साईन आणि छोट्या नंबरला पॉझिटिव्हचं साईन देणार आहोत. आणि या दोघांचे सबट्रॅक्शन किती होणार आहे -7. या नंबरवरून या साईनवरून ठरवायचं सबट्रॅक्शन करायचं आहे की ॲडिशन. पहा p² - 11p + 4p - 44. 2 2चे ग्रुप करा आणि आपण कॉमन फॅक्टर घेऊया. दोघांच्यातील कॉमन आहे p × ब्रॅकेट p - 11 प्लस यांच्यातील कॉमन मिळेल 4 × ब्रॅकेट p - 4 ने 44ला डिवाइड केले 11. एक ब्रॅकेट मिळाला आपल्याला p - 11. सेकंड ब्रॅकेट मिळाला आपल्याला p + 4. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पहा. m² - 23m + 120. आता 120चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन 23 यायला पाहिजे. असे फॅक्टर आहेत 15 8 जा 120 आणि ॲडिशन -23 हवे आहे. ॲडिशन हवे आहे म्हणून दोन्ही नंबरला साईन सेम येणार आणि -23 हवे आहेत म्हणून ते साईन निगेटिव्ह येणार. आणि 15 + 8 केले तर किती होतील -23. म्हणून m² - 15m - 8m + 120. ह्या मिडल टर्मच्या जागेवर आपण जे फॅक्टर पाडतो ते राईट करायचे आहेत. इथे 2 2चे ग्रुप करा. यांच्यातील कॉमन निघेल m × ब्रॅकेट m - 15 आणि यांच्यातील कॉमन निघेल 8. 8 ने 120ला डिवाइड होईल. कॉमन निघेल 8 × ब्रॅकेट m आणि मी सांगितलेलं मगाशी की ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन आलं तर आतलं साईन चेंज करायचं. म्हणून हे निगेटिव्ह आणि 8 ने 120ला डिवाइड केलं की मिळणार आहेत 15 m - 15. एक ब्रॅकेट मिळाला m - 15 आणि दुसरा मिळाला m - 8. हे झालेले आहेत आपले फॅक्टर. 8 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचे एक्झाम्पल पहा. m² - 25m + 100. आता इथे 100चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 25. 100चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 25. तर 25 जा 100 25 जा 100 आणि यांचे ॲडिशन किती होईल 20 + 5 25 आणि -25 हवेत. ॲडिशनच करायचे आहे परंतु -25 म्हणून दोन्ही नंबरला सेम साईन -20 -5. m² - 20m - 5m + 100. पहा दोघांच्यातील कॉमन निघेल m × ब्रॅकेट m - 20. दोघांच्यामधील कॉमन निघेल 5 × ब्रॅकेट m. बाहेर निगेटिव्हचं साईन आहे म्हणून हे पॉझिटिव्हचं साईन निगेटिव्ह होईल
आणि 5 ने 100ला डिवाइड केले राहतील 20. दोन सेम ब्रॅकेट m-20 अँड m-5. हे झालेलं आपलं फायनल आन्सर. इझी आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा 9 नंबरचं एक्झाम्पल आहे 3x² + 14x + 15. इथे पहा फर्स्ट टर्मला कोएफिशियंट आहे म्हणून फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म यांचं करायचं आहे मल्टिप्लाय. म्हणजे 3 × 15 = 15 3 = 45 आणि 45चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन 14. मग 9 5 = 45 आणि 9 + 5 केले तर येतील 14 आणि +14 आहेत पॉझिटिव्ह आहेत म्हणून +9 +5. राईट करूया. 3x² + 9x + 5x + 15. आता ग्रुप करूया आणि कॉमन फॅक्टर घेऊया. 3x² + 9x कॉमन निघेल 3x, कारण 3 ने 9ला डिवाइड होईल. याच्यातील राहील x प्लस 3 ने 9ला डिवाइड केल्यानंतर किती राहतील 3 3 = 9 प्लस यांच्यातील कॉमन मिळेल 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 5 ने 15ला डिवाइड केले 3 x + 3 अँड 3x + 5. पहा 3x² + 9x मध्ये कॉमन 3x इंटू ब्रॅकेट x आणि 3 ने 9ला डिवाइड केल्यानंतर राहतील 3 3 = 9 3 प्लस यांच्यातील कॉमन 5 इंटू ब्रॅकेट x आणि 5 ने 15ला डिवाइड केल्यानंतर राहतील 3. दोन्ही ब्रॅकेट सेम मिळालेले आहेत. 10 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. ते पहा 2x² + x - 45. इथे फर्स्ट टर्मला कोएफिशियंट आहे आणि लास्ट टर्म यांचं मल्टिप्लाय करूया. 2 × 45 45 2 = 90 आणि 90चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +1. 90चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +1. तर 10 9 = 90. सबट्रॅक्शन केलं तर 1 मिळेल आपल्याला आणि 1 हा पॉझिटिव्ह हवा आहे. इथे बघा मिडल टर्मला पॉझिटिव्ह साईन आहे म्हणून 10ला आपण पॉझिटिव्ह, बिगर नंबरला पॉझिटिव्ह आणि स्मॉलर नंबरला निगेटिव्ह साईन देणार आहोत. मिडल जेव्हा सबट्रॅक्शन करायचं असेल तेव्हा मिडल टर्मला जे साईन असेल ते साईन आपण बिगर नंबरला देणार आहोत. हे लक्षात ठेवायचं. 2x² + 10x - 9x - 45. पहा आता याच्यातील आपण कॉमन काढूया. इथे 2 ने 10ला डिवाइड होईल म्हणून 2 कॉमन निघेल, x कॉमन निघेल इंटू ब्रॅकेट इथला x राहिला प्लस 2 ने 10ला डिवाइड केलं 2 5 = 10 म्हणून 5. याच्यातील कॉमन 9 ने 45ला डिवाइड होईल म्हणून 9 कॉमन निघेल इंटू ब्रॅकेट इथला x आणि इथं निगेटिव्हचं साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन आहे म्हणून हे चेंज करायचं, पॉझिटिव्ह होईल आणि 9 ने 45ला डिवाइड केले 9 5 = 45. मग आपल्याला ब्रॅकेट मिळालेला आहे x + 5 आणि 2x - 9. हे झालेले आहेत आपले फॅक्टर. 11 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 11 नंबरचे एक्झाम्पल पहा. 20x² - 26x + 8 आणि इथे फर्स्ट टर्मला कोएफिशियंट आहे 20, लास्ट टर्म आहे 8. त्यांचं मल्टिप्लाय करून घेतलं आपण 160 आले. आता 160चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 26. तर 16 10 = 160 16 10 = 160 आणि 16 + 10 केले तर काय मिळतील 26. आता इथे आपल्याला निगेटिव्ह 26 हवे आहेत म्हणून आपण ह्या दोन नंबरला साईन कोणते दिलेले आहेत -16 -10. आता आपण निगेटिव्ह 26x ह्या टर्म मिडल टर्मच्या जागेवर आपण हे फॅक्टर राईट करून घेणार आहोत. पहा इथे राईट केलेले आहेत मी. आता इथे आपल्याला काय करायचे आहेत, ग्रुप करायचे आहेत. यांच्यातील कॉमन काय निघेल 20 आणि 16 या दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत तर 4 म्हणून 20 आणि 16चा कॉमन निघेल 4 आणि x दोन्हीकडे आहे म्हणून कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट काय राहील 4 ने 20ला डिवाइड केले 5 x² मधला एक x आपण कॉमन घेतलेला आहे म्हणून एक x राहिलेला आहे 5x मायनस 4 ने 16ला डिवाइड केले 4 4 = 16 म्हणून 4 राहिले मायनस 10 आणि 8 कोणत्या टेबलमध्ये आहेत तर 2च्या म्हणून कॉमन निघालेला आहे 2
10ला आणि आपण 2ने डिवाइड केले, 2 5 जा 10 म्हणून इथे 5 आणि हा x मायनस 2ने 8ला डिवाइड केलं 4. इथे मायनसचं साईन का आलं, इथे प्लसचं होतं, तर ब्रॅकेटच्या बाहेर आपलं निगेटिव्हचं साईन आहे म्हणून इथलं साईन आपण काय करणार आहोत, अपोजिट किंवा निगेटिव्ह करणार आहोत पॉझिटिव्हचं. आणि 2ने 8ला डिवाइड केले 4. दोन सेम ब्रॅकेट मिळालेले आहेत आणि एक आपला कॉमन आलेला ब्रॅकेट 4x - 2. आता 12 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. इथे पहा 44x² - x - 3. इथे आपल्याला फर्स्ट टर्मला कोएफिशियंट आहे 44. 44 इंटू लास्ट टर्म 3 मल्टिप्लाय करूया. 4 3 जा 12 कॅरी 1 4 3 जा 12 132. आता 132चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन -1 हवं आहे आपल्याला. 132चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन काय यायला हवं आहे, -1. आता 132चे असे फॅक्टर माहिती नाहीत, मग आपण काय करणार आहोत, फॅक्टर पाडण्यासाठी आपण इथे पहिल्यांदा असे फॅक्टर पाडून घेणार आहोत व्हर्टिकली. पहा इथे आपण 2ने डिवाइड करूया. 2 6 जा 12 रिमेनिंग 1 2 6 जा 12. तर 2ने डिवाइड होईल, 2 3 जा 2 3 जा. इथे 11ने डिवाइड होईल किंवा 3ने होईल 11 अँड 11 1 जा 11. आता इथे पहा, आता ह्यांच्यातले असं फॅक्टर आपण घ्यायचे आहेत ज्यांचं सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला 1 मिळेल. पहा 11 3 2 जा 6 6 2 जा 12. पहा हे 3 फॅक्टर जर आपण घेतले यांचं मल्टिप्लाय केलं तर 3 2 जा 6 6 2 जा 12 आणि हा 11 आणि 12 यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती मिळणार आहेत आपल्याला, 1. म्हणून आपण काय फॅक्टर घेणार आहोत, 12 अँड 11. आता 11 आपल्याला -1 हवं आहे, म्हणजेच बिगर नंबरला मोठ्या नंबरला आपण निगेटिव्हचं साईन आणि छोट्या नंबरला आपण पॉझिटिव्हचं साईन देणार आहोत. आणि या साईनवरून ठरवलं आपण सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे 12 - 11 1. राईट करूया फॅक्टर. 44x² - 12x + 11x - 3. आता आपण 2 2चे ग्रुप करूया. आता पहा 44 आणि 12 कशाने डिवाइड होईल, 4ने डिवाइड होईल. 4 1 11 हां 4ने डिवाइड होईल 44 आणि 12ला, म्हणून कॉमन आपण 4 घेणार आहोत. x आणि x कॉमन निघेल इंटू ब्रॅकेट 4ने 44ला डिवाइड केले तर राहतील 11 आणि x मायनस 4ने 12ला डिवाइड केले 3 प्लस यांच्यातील कॉमन काहीही निघत नाही म्हणून कॉमन घ्यायचा 1 इंटू ब्रॅकेट आहे तसाच नंबर 11x - 3. दोन ब्रॅकेट सेम मिळाले आपल्याला. 11x - 3 अँड 4x + 1. आणि इथे पहा हे आपलं 11 नंबरचं एक्झाम्पल आहे. इथे 4x - 2 आहे, तर इथे 4x - 2 मधला कॉमन काय निघेल आपल्याला, इथे परत 2 इंटू ब्रॅकेट राहील 2x - 1. हेही फॅक्टर पाडून घ्या. 5x - 4 आहे तसेच राहतील आणि इथे कॉमन निघेल 2 इंटू ब्रॅकेट 2x - 1. 11x - 3 4x + 1 हे झालेले आहेत 12 नंबरच्या क्वेश्चनचे फॅक्टर झालेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कोणता प्रॅक्टिस सेट हार्ड जातो आहे बाबा समजत नाही आहे तर तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे तशा पद्धतीने मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून पाठवू शकते. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.